हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 17 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मुळात आपल्याच्या विषयाकडे. तर 17 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर संगीता बरुआ पिशारोटी यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तारीख 14 डिसेंबर 2025 प्रेस क्लब ऑफ इंडिया PCIच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. 68 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला अध्यक्षपद मिळालेले आहे. तसेच वार्षिक निवडणुका 13 डिसेंबर 2025 रोजी झाल्या होत्या. त्यांनी 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवला. 2024 प्रेस क्लबच्या त्या उपाध्यक्ष होत्या. 2017मध्ये रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. स्थापना 1957. PCIची स्थापना 1957 रोजी झालेली आहे. पुढे पाहूया. ऑस्ट्रियाने शाळांमध्ये 14 वर्षाखालील मुलींना हेडस्कार्फ घालण्यावर बंदी घातलेली आहे. दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी. देश ऑस्ट्रेलिया अंमलबजावणी सप्टेंबर 2026 पासून. तसेच 14 वर्षाखालील मुलींना, कारण मुलींच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि लिंग समानता सार्वजनिक व खाजगी शाळांवर लागू. तसेच 1919मध्ये असा कायदा केला होता, मात्र तो रद्द करण्यात आला होता. पुढची बातमी पाहूया. येलो लाईन इस्रायल आणि गाझा पॅलेस्टाईन दरम्यानची नवीन सीमारेषा आहे. उत्तर दक्षिण दिशेने विभागणारी एक काल्पनिक रेषा आहे. देश आहे इस्रायल आणि गाझा. ऑक्टोबर 2025 ट्रम्पच्या युद्धविराम कराराचा भाग आहे ही रेषा. 8 डिसेंबरला इस्रायली लष्कर प्रमुखाची घोषणा. तसेच बाकीच्या लाईन्सही रेषाही पाहूयात. ड्युरॅन लाईन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान आहे. रेडक्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे. मॅकमोहन लाईन भारत आणि चीन दरम्यान आहे. 24वी समांतर लाईन भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे. 1965 युद्धबंदी लाईन. LOC लाईन ऑफ कंट्रोल भारत आणि पाकिस्तान दरम्यान. LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल भारत आणि चीन दरम्यान आहे. शिक्षणाचा अधिकार, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या शीर्षकाचा नवीन जागतिक अहवाल युनेस्कोने प्रकाशित केलेला आहे. महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महाक्राईम OSAI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. त्याचबरोबर 47वी अखिल भारतीय जनसंपर्क परिषद 2025 देहरादून येथे झाली. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा साजरा केला जातो. चौथा सहकारी मेळा आसाममधील गुवाहाटी येथील AEI ग्राउंड चांदमारी येथे आयोजित करण्यात आला होता. भारत सरकारने शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून अपार ID प्रणाली सुरू केलेली आहे. त्याचबरोबर पोंडूर खादी हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्याशी संबंधित आहे आणि या खादीला भौगोलिक संकेत टॅग मिळालेला आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.